आज मोठी आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे. निराधार योजनेचे जे काही 2500 रुपये खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील हजारो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग. तर आता तुम्हाला जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, निराधार, याचप्रमाणे श्रावणबाळ, दिव्यांग तर अशा लाभार्थ्यांना 2500 रुपये थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव. याचप्रमाणे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर लेखी अर्ज आणि तक्रार करून राहिलेले हप्ते किंवा बंद झालेले हप्ते पुन्हा कसे सुरू करायचे हे सुद्धा आपण आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. यानंतर इथे आपलं परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला तर या जिल्ह्यांमध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. 2500 रुपये. बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, यवतमाळ, वाशिम, जालना, धाराशिव झाल्याच्या नंतर यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी, दुपारी आणि रात्रीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही बँकेचा SMS तपासा, बँक पासबुकवर एंट्री करा. थेट DBTद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे 2500 रुपयाचे काही खात्यामध्ये इथं जमा होत आहे. आता तिन्ही योजनेचे पैसे एकत्र जमा होत आहेत. तर आता हा जो लाभ आहे ते कोणाला इथं मिळत आहे? वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, निराधार महिला, विधवा महिला, गरीब कुटुंब, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक. तर आता विविध योजनेचा लाभ. याचप्रमाणे दुसरी जे गुड न्यूज इथं आलेली आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर यांचे नवीन फॉर्म इथं सुरू करण्यात आलेले आहे. तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. आता पैसे कसे येत आहे? बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. NPSI मॅपिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. बँक खाते ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. तर आधार लिंक बँक खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे आधार लिंक खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहे. आता मोबाईलवर SMS चेक करा, ATMमध्ये बॅलन्स चेक करा, बँक पासबुकवर एंट्री करून घ्या किंवा ॲप किंवा थंबच्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे चेक करून घ्या. आता नवीन अर्ज जर असेल तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, फोटो, मोबाईल नंबर. दिव्यांग जर असेल तर तुमचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे. मृत्यू जर झालेला असेल, विधवा महिला असेल तर तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला इथं लागणार आहे. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासाठी जे काही इथं लागणार आहे. आता याचप्रमाणे मोठी अपडेट म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचमधून एक गुड न्यूज येऊन सुद्धा आलेली आहे तर की नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील इथं सुरू झालेली आहे. तर आता कोणत्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे इथं येण्यास प्रॉब्लेम जात आहे किंवा पैसे येणार नाहीत. आता यामध्ये पहिलं जे यामध्ये आधार लिंक खातं नाही तर अशांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि तिन्ही योजनेचे पैसे इथं येणार नाही. काय येणार नाही? पैसे इथं येणार नाही. तर यामध्ये दुसरं जे आहे DBT नाही आहे, NPSI मॅपिंग नाही आहे, बँक खाते बंद आहे, इनॅक्टिव्ह आहे, अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली आहे, कागदपत्र अपूर्ण आहेत, वार्षिक उत्पन्न जास्त आहे, लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव नाही, बँक खात्यावर नाव वेगळे आहे, आधारवर नाव वेगळे आहे, सर्टिफिकेटवर नाव वेगळे आहे, मोबाईल नंबर अपडेट नाही, वार्षिक पडताळणी पूर्ण केलेली नाही, म्हणजे तुम्हाला जो काही हयातचा दाखला द्यायचा राहतो ते दिलेला नाही. याचप्रमाणे डुप्लिकेट अर्ज आढळलेला आहे, शासनाच्या नियमानुसार अपात्र ठरले आहेत. तर अशा इत्यादी कारणामुळे तुमचा जो काही अर्ज आहे त्याचप्रमाणे तुमचे पैसे इथं अडकू शकते. तर यामधील जर तुमचं कारण असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या. याचप्रमाणे आता यामध्ये नवीन फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत. तर आता ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर अनेक जिल्ह्यांमध्ये जे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा यासाठी अर्ज इथं नवीन सुरू करण्यात आलेले आहे. वृद्ध व्यक्ती, निराधार महिला, विधवा महिला, दिव्यांग, गरीब व गरजू कुटुंब, कमी उत्पन्न असलेले यासाठी अर्ज करू शकता. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं
लागणार आहे. तर आता अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, तर आता तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तहसील कार्यालय, पंचायत समिती, CSC ऑनलाईन किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करा आणि 1500 रुपये दरमहा. आता बरेच लाभार्थ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला 1500 आलेले आहे, काही लाभार्थ्यांना इथं 2500 रुपये इथं जमा होत आहे, काही लाभार्थ्यांना इथं 3000 रुपये. तर आता जे काही आपल्या GR इथं आलेला होता की खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या 1500 वरून 2500 रुपये दरमहा लाभार्थ्यांना दिव्यांगांना इथं जमा होत आहे. आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ असेल, दिव्यांग असेल, तर अशा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं थेट डेबिटद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार आहे. टप्प्याटप्प्याने 2500 रुपये इथं खात्यामध्ये इथं तुम्ही लाईव्ह चेक करू शकता SMS. तर लगेच खाते तपासा, खात्यामध्ये पैसे